सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये दोन ब्लॉक आहेत. एक आहे स्मॉल एम मासचा आणि दुसरा आहे कॅपिटल एम मासचा ब्लॉक. ओके, and there is a smooth surface here. Smooth surface is there. आणि फ्रिक्शन जे आहे ते फक्त कुठं फ्रिक्शन प्रेझेंट आहे, स्मॉल एम आणि कॅपिटल एम मध्ये. म्हणजे दोन ब्लॉक मध्ये फक्त काय आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. आणि इथं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे म्यू एस अँड कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे म्यू के. ओके, तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम. ओके, ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम म्हणजे काय असणार आहे, एकावर एक दोन ब्लॉक असणार आहेत. वरच्या ब्लॉकचं मास फॉर एक्झाम्पल स्मॉल एम आहे, खालच्या ब्लॉकचं मास फॉर एक्झाम्पल कॅपिटल एम आहे. आणि याच्यामध्ये दिलेलं काय असणार आहे, दिस लोअर सरफेस इज स्मूथ अँड मिडल सरफेस जो आहे ना दोन ब्लॉकच्या मधला, तोच फक्त रफ सरफेस आहे. ओके, तोच फक्त रफ सरफेस आहे. आता इथं पहिला क्वेश्चन असा होऊ शकतो की what is the maximum force that we can apply on the lower block or the upper block. ओके, अप्पर किंवा लोअर ब्लॉकवर जास्तीत जास्त फोर्स किती अप्लाय करू शकतो, सो दॅट दे मूव्ह टुगेदर. दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. लक्षात घ्या. ओके, दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. तर इथं क्वेश्चन काय असणार आहे, व्हॉट इज द मॅक्सिमम फोर्स दॅट कॅन बी अप्लाइड सो दॅट टू ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये केस 1 घेऊया आपण. केस 1. Case 1 is maximum force which can be applied, maximum force which can be applied on upper block so that they move together. ओके, मूव्ह टुगेदर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मॅक्सिमम फोर्स दॅट कॅन बी अप्लाइड ऑन दी अप्पर ब्लॉक सो दॅट दे मूव्ह टुगेदर. ओके, आता हे कसं आपण सॉल्व्ह करू शकतो लक्षात घ्या. वन्स अगेन हा अप्पर ब्लॉक आहे आणि त्याच्या खाली हा लोअर ब्लॉक आहे. अप्पर ब्लॉकवर जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो, तर आपण एफ सपोज फोर्स लावू शकतो. आणि इथं कंडिशन काय आहे की दोन्ही ब्लॉक एकत्रित सेम ऍक्सेलरेशन न पुढे गेले पाहिजेत. ओके, दे शुड मूव्ह टुगेदर. सेम ऍक्सेलरेशन पुढे गेले पाहिजे. दॅट इज द कंडिशन. ठीक आहे. आता फोर्स कुठं लावलाय आपण, अप्पर ब्लॉकला लावलेला आहे फोर्स. ठीक आहे, फोर्स कुठं लावलाय, अप्पर ब्लॉकला. लोअर ब्लॉकला मूव्ह करणारा फोर्स कुठला आहे आता सांगा मला. कारण फोर्स तर आपण अप्पर ब्लॉकला लावलाय, लोअर ब्लॉकला तर डायरेक्ट फोर्स तर तुम्हाला कुठला दिसत नाहीये. ओके, लोअर ब्लॉकला मूव्ह करण्यासाठी रेस्पॉन्सिबल फोर्स कोण असेल, जरा असं सांगता येते का बघा. हा, तर या दोन ब्लॉकच्या मध्ये जो काय फ्रिक्शनल फोर्स असेल ना, तो फ्रिक्शनल फोर्सच फक्त काय करणार आहे, लोअर ब्लॉकला पुढे सरकवू शकतो. इतर कुठलाही फोर्स लोअर ब्लॉकवर नाहीये. ओके, सो देअरफॉर मी इथे लिहू शकतो फोर्स ऑन लोअर ब्लॉक. फोर्स ऑन लोअर ब्लॉक इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक्स. आणि जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स किती येऊ शकतो तिथं, एफ एस मॅक्स, हे तुम्हाला माहित आहे. जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स किती येऊ शकतो, सो द फोर्स ऍक्टिंग ऑन द लो, कारण फोर्स आपण अप्पर ब्लॉकवर लावलाय, बरोबर. फोर्स आपण अप्पर ब्लॉकवर लावलाय,
लोअर ब्लॉकवर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टू ब्लॉक्स, आणि तो असणार आहे मॅक्सिमम, जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स लोअर ब्लॉकवर किती ऍक्ट होऊ शकतो, एफ एस मॅक्स. आणि तो एफ एस मॅक्स कसं काढणार, म्यू एस इंटू एम जी. ओके, म्यू एस इंटू एम जी या फॉर्म्युल्याच्या साइन आपण ते फाइंड आउट करू शकतो. म्यू एस इंटू एम जी, वेअर म्यू एस इज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता म्हणजे लोअर ब्लॉकवर हे तुम्हाला लक्षात आलं का बघा, लोअर ब्लॉकवर जास्तीत जास्त एवढाच फोर्स लागू शकतो, याच्यापेक्षा जास्त फोर्स लागू शकत नाही. बरोबर आहे ना मी काय सांगतोय? लोअर ब्लॉकवर जास्तीत जास्त आपण एवढाच फोर्स लावू शकतो. इतर कुठलाही फोर्स तिथं नाहीच आहे, फ्रिक्शनल फोर्सेस तिथे ऍक्ट होणार आहे, एवढाच फोर्स फक्त लावू शकतो. ओके, सो देअरफोर मॅक्सिमम acceleration that can be produced on the lower block, that can be produced on lower block. ओके, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस करू शकतो लोअर ब्लॉकवर, तर म्यू एस इंटू एम जी डिवायडेड बाय कॅपिटल एम. हे लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं का बघा? याच्या इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का बघा? मॅक्सिमम ऍक्सेलरेशन लोअर बॉडीमध्ये मी किती प्रोड्यूस करू शकतो, म्यू एस इंटू स्मॉल एम जी डिवायडेड बाय कॅपिटल एम. एवढंच जास्तीत जास्त प्रोड्यूस करू शकतो, याच्यापेक्षा जास्त प्रोड्यूस करू शकत नाही. ऍक्सेलरेशन कुणावर डिपेंड असतं, फोर्सवर. जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होईल हे काढण्यासाठी जास्तीत जास्त फोर्स त्याच्यावर किती ऍक्ट होतो हे काढावं लागेल आपल्याला. लोअर ब्लॉकवर जास्तीत जास्त फोर्स म्यू एस एम जी एवढाच ऍक्ट होऊ शकतो, कारण लोअर ब्लॉकवर फक्त फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय, दुसरा कुठला फोर्स नाहीये. कारण वरची बॉडी आपण कितीही फोर्स न सरकवू शकतो, कारण वरच्या बॉडीवरच आपण फोर्स लावायला लागलोय. ते क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे, फोर्स कुठल्या बॉडीवर लावायचा. ठीक आहे, तर पहिली केस आपण स्टडी काय करायला लागलोय, की फोर्स आपण अप्पर बॉडीवर लावलेला आहे. ठीक आहे, आता अप्पर बॉडीवर जास्तीत जास्त फोर्स किती लावू शकतो हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला लागलोय, ज्याच्यावर फोर्स नाही ना त्याचा मी विचार करायला लागलोय अगोदर. ज्याच्यावर फोर्स नाहीये त्याचा विचार करा अगोदर. म्हणजे हा ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम आला ना, विचार कुणाचा करायचा अगोदर, ज्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केलेला नाहीये तो. आता ज्याच्यावर आपण डायरेक्ट फोर्स अप्लाय केलेला नाहीये त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होणार, फक्त फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. कारण वरची बॉडी पुढे सरकायला चालू केली की तिथं फ्रिक्शन क्रिएट होणार, आणि ते फ्रिक्शन काय करणार, त्या खालच्या बॉडीला त्याच्याबरोबर ओढून नेण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे खालच्या बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स असणार आहे, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स असणार आहे म्यू एस इंटू एम जी. बरोबर आहे ना, कारण इथं नॉर्मल रिएक्शन किती असणार रे, एम जीच असणार ना इथं नॉर्मल रिएक्शन. कारण इथला फ्रिक्शनल फोर्स काढायचा झाला तर इथलीच नॉर्मल रिएक्शन घ्यावी लागणार. इथली नॉर्मल रिएक्शन कुणामुळे क्रिएट होणार, वरच्या ब्लॉकच्या मासमुळे क्रिएट होणार ना. खालच्या ब्लॉकच्या मासचा काय संबंध नाही तिथं तिथल्या नॉर्मल रिएक्शनसाठी. लक्षात येत आहे? तर इथपर्यंतचा पार्ट अगोदर लक्षात आला का? इथं कुणाला काय डाऊट आहे का? सो एवढं जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन आपण खालच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो. ओके, आता दोघांना जर एकत्र जायचं असेल, सो दॅट मूव्ह टुगेदर असं म्हटलंय, तर वरची पण बॉडी जास्तीत जास्त एवढंच ऍक्सेलरेशन नेणार, याचा अर्थ तसा झाला. खालच्या बॉडीचं जे ऍक्सेलरेशन असेल तेच वरच्या बॉडीला जर ऍक्सेलरेशन मिळालं तरच ते दोघे एकत्र जाणार ना. नाहीतर खालच्या बॉडीचं ऍक्सेलरेशन कमी आहे आणि वरच्या बॉडीला आपण जास्त ऍक्सेलरेशन प्रोड्यूस केलं तर ते एकमेकांचा कॉन्टॅक्ट तुटणार आहे मग. ओके, सो देअरफॉर मी आता लिहू शकतो, इफ दे मूव्ह टुगेदर, if they moves together, आता ते एकत्र जर जात असतील, if they moves together, acceleration of upper block should also mu s mg divided by capital M, तेवढंच ऍक्सेलरेशन असलं पाहिजे. ओके, so therefore maximum force that can be applied on upper block is equal to mass into acceleration. Okay,
मास इंटू ऍक्सेलरेशन. किती मास मूव्ह करायचा आहे? मास, टोटल मास लक्षात घ्या. किती मास मूव्ह करायचा आहे आपल्याला? m प्लस m मास मूव्ह करायचा आहे. आणि किती ऍक्सेलरेशन मूव्ह करायचं आहे? म्यू एस mg डिवायडेड बाय m. सो दिस इज द मॅक्सिमम फोर्स दॅट कॅन बी अप्लाइड ऑन द अपर ब्लॉक. हे आन्सर तुमचं येणार आहे, लक्षात घ्या. सो दॅट इज द आन्सर. ओके, सो m प्लस कॅपिटल M इंटू स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M इंटू म्यू एस इंटू जी, एवढं जास्तीत जास्त आपण फोर्स अप्लाय करू शकतो. एक याच्यावर न्यूमरिकल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. न्यूमरिकल काय बघा. ऍज शोन इन फिगर, लोअर सरफेस इज स्मूथ, म्हणजे खालच्या सरफेसला अजिबात फ्रिक्शन नाहीये. इथं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.7. याचं मास आहे 10 kg आणि याचं मास आहे 15 kg. तर क्वेश्चन काय आहे? अप्पर ब्लॉकवर आपण फोर्स F लावतोय. क्वेश्चन काय आहे? मॅक्सिमम फोर्स F क्वेश्चन मार्क, so that they move together, so that they moves together. That is the question. जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो सो दॅट ते एकत्र ट्रॅव्हल करतील पुढं. आता बघूया, लक्षात घ्या. नेहमी मी काय सांगितलं, ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम आला तर ज्याच्यावर फोर्स नाही त्याचा विचार करा. ओके, आपण काय करूया, फोर्स कुणावर ऍक्ट होत नाही? 15 kg वर फोर्स ऍक्ट होत नाही. 15 kg मध्ये जास्तीत जास्त किती ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतोय ते ऍक्सेलरेशन काढायचं. म्हणजे या प्रॉब्लेमच्या बेसिक स्टेप्स अगोदर लक्षात घ्या. बेसिक स्टेप्स काय येणार बघा, तर ज्याच्यावर फोर्स लावलेला नाहीये, ओके, ज्याच्यावर फोर्स लावलेला नाहीये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करू शकतो ते काढायचं. आणि त्या ऍक्सेलरेशननं दोन्ही बॉडी मूव्ह करायच्या, त्याच ऍक्सेलरेशननं दोन्ही बॉडी मूव्ह करायच्या आणि त्याच्यासाठी लागणारा फोर्स काढायचा. एवढंच कॅल्क्युलेशन इथे येणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का? ज्याच्यावर फोर्स नाही तो जास्तीत जास्त किती ऍक्सेलरेशन जाऊ शकतो बघायचं, ते ऍक्सेलरेशन दोन्ही बॉडीला घ्यायचं. ओके, आणि त्याच्यावरून काय करायचं आहे? फोर्स काढायचा आहे. आता बघा, फोर्स ऍक्टिंग ऑन 15 kg. कुठला फोर्स? 15 kg वर फ्रिक्शनल फोर्सच ऍक्ट होणार ना. फोर्स ऍक्टिंग ऑन 15 kg किती येणार आहे? म्यू एस इंटू mg येणार, बरोबर आहे ना. म्यू एस किती आहे? 0.7. ओके, mg किती आहे? 10 इंटू 10, बरोबर आहे ना. कारण मधला फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर मास कुठला घ्यायचं? वरच्या बॉडीचं फक्त मास घ्यायचं. लक्षात येत आहे? तर हे किती येणार आहे? 70 न्यूटन येणार. म्हणजे या बॉडीवर जास्तीत जास्त मी 70 न्यूटन फोर्स लावू शकतो. कुणावर? 15 kg वर. ओके, सो देअरफॉर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ऑफ 15 kg. 15 kgचं मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती काढू शकतो आपण? किती प्रोड्यूस करू शकतो? कारण 70 पेक्षा तर जास्त इथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार नाही. म्हणजे 15 kg वर 70 पेक्षा तर जास्त फोर्स क्रिएट होणार नाही. म्हणजे 15 kgचं जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन किती क्रिएट होऊ शकेल? 70/15 क्रिएट होणार. ओके, 70/15. सो 70/15 5 न फक्त डिवाइड करतो, इथं 3, इथं 14/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन मी लोअर बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो. आता दोन्ही बॉडी एकत्र जर जात असतील तर वरच्या बॉडीचं पण तेवढंच ऍक्सेलरेशन असणार आहे. ओके, आता एफ हा फोर्स कुणाला मूव्ह करणार? एकाला नाही, दोघांना मूव्ह करणार आहे ना. सो देअरफॉर मॅक्सिमम फोर्स that can be applied
that can be applied is equal to काय करायचं, टोटल मास इंटू ऍक्सलरेशन मॅक्स. टोटल मास किती आहे दोघांचं मिळून 25 आणि दोन्ही बॉडी या ऍक्सलरेशन जाणार आहेत 14/3. आता इथे हे असं कन्सिडर करायचं नाही की वरच्या बॉडीवर फोर्स लावलाय म्हणून वरच्या बॉडीचा मास घ्यायचा असं नाहीये, लक्षात घ्या. कारण हा फोर्स दोघांना मूव्ह करणार आहे, लक्षात घ्या. लक्षात येत आहे, फक्त 10 kg ला मूव्ह करणार नाही, दोघांना एकत्रित मूव्ह करणार आहे. किती ऍक्सलरेशन मूव्ह करणार, 14/3. तर 25 इंटू 14 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती येतं, 25 इंटू 14 डिवायडेड बाय 3. आन्सर येणार आहे 116.6 न्यूटन. दॅट इज द आन्सर. लक्षात आलं काय करायचं, लक्षात आलं का? आणखी एक प्रॉब्लेम घेऊया, त्याचा आन्सर तुम्ही मला सांगा. वन मोर क्वेश्चन. So this is the block on another block. Okay. Coefficient of static friction आहे 0.8. 0.8. ओके. याचा मास आहे 5 kg, याचा मास आहे 3 kg. ओके. फोर्स अप्लाय केलेला आहे अप्पर ब्लॉकवर. तर क्वेश्चन काय आहे, मी जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर. म्हणजे तेवढ्या फोर्स पर्यंत काय होणार, तेवढा फोर्स किंवा त्याच्यापेक्षा कमी फोर्स असेल तर त्या एकत्रित ट्रॅव्हल करणार. आणि त्याच्यापेक्षा जास्त फोर्स आपण अप्लाय केला तर मात्र काय होणार, वरची बॉडी स्लाइड व्हायला चालू होणार खालच्या बॉडीला वर. म्हणजे दोन्ही मूव्ह करणार आहेत परंतु एकत्रित मूव्ह करणार नाही. एकाचं ऍक्सलरेशन वेगळं, दुसऱ्याचं ऍक्सलरेशन वेगळं, ते पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे थोडंसं सॉल्व्ह करा. मी 2 मिनिटाचा टाइम तुम्हाला देतो. आता हा सरफेस जो आहे ना तो स्मूथ सरफेस आहे, ठीक आहे. आता बघा, वरच्या बॉडीमध्ये मी कितीही ऍक्सलरेशन प्रोड्यूस करू शकतो कारण हा फोर्स जो आहे तो मी कितीही लावू शकतो, बरोबर. खालच्या बॉडीचा फक्त विचार करा, खालच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त किती ऍक्सलरेशन प्रोड्यूस करू शकतो ते आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे. त्याच्यासाठी खालच्या बॉडीवर जास्तीत जास्त किती फोर्स ऍक्ट होतो, तर दोघांच्या मधला फ्रिक्शनल फोर्स. ओके. फोर्स ऑन लोअर बॉडी तो किती असणार आहे, एफएस मॅक्स असणार, बरोबर. एफएस मॅक्स कसं काढायचं, म्यूएस एमजी ने काढायचं. सो म्यूएस किती 0.8 आणि एमजी कुठलं घ्यायचं, वरच्या ब्लॉकचं फक्त मास, कारण इथला फ्रिक्शनल फोर्स नेहमी लक्षात ठेवा, मधला फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर वरच्या बॉडीचं फक्त मास घ्यावं लागेल. बॉटमच्या सरफेसचं जर फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर बॉटम सरफेसवर दोन्ही बॉडीचं मास पडणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो एम किती आहे 5, जी ची व्हॅल्यू किती 10, म्हणजे येणार आहे 40 न्यूटन. हे तर लक्षात आलं. एफएस मॅक्स असणार आहे 40 न्यूटन. आता ह्या 3 kgच्या बॉडीवर, लोअर बॉडीवर जास्तीत जास्त 40 न्यूटनचाच फोर्स अप्लाय करू शकतो. सो देअरफॉर ऍक्सलरेशन मॅक्स विच कॅन बी प्रोड्युस्ड इन द 2 बॉडीज. कारण लोअर बॉडीमध्ये जेवढं ऍक्सलरेशन प्रोड्यूस करणार तेवढंच आपण अप्पर बॉडीमध्ये घेणार आहे, कारण ते एकत्रित जायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे वरच्या बॉडीला फोर्स लावल्यानंतर, तेवढा फोर्स लावल्यानंतर काय होणार आहे, त्या दोन्ही बॉडी एकत्रित पुढे सरकणार आहेत. लक्षात येतं का मी काय सांगतोय, दोन्ही बॉडी एकत्र चालणार आहेत पुढे. मधल्या फ्रिक्शनल फोर्समुळे खालची बॉडी त्याला चिकटून राहणार वरच्या बॉडीला. तर ऍक्सलरेशन मॅक्स येणार खालच्या बॉडीवर जास्तीत जास्त 40 न्यूटन फोर्स अप्लाय करू शकतो आणि खालच्या बॉडीचा मास आहे 3 kg and therefore 40/3 meter per second square, that is the acceleration that can be produced in the लोअर बॉडी. एवढं जास्तीत जास्त ऍक्सलरेशन खालच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो. दोन्ही बॉडी एकत्रित जायचं असेल तर वरच्या बॉडीचं पण ऍक्सलरेशन तेवढंच पाहिजे. अँड देअरफॉर मॅक्सिमम फोर्स दॅट कॅन बी अप्लाइड ऑन द अप्पर बॉडी इज इक्वल टू टोटल मास इंटू ऍक्सलरेशन मॅक्स. एवढे साधे सोपे स्टेप्स आहेत, 3 स्टेप तर आहेत, लक्षात घ्या. टोटल मास किती 8 इंटू ऍक्सलरेशन किती 40/3. सो आन्सर येणार आहे
320/3 म्हणजेच 106.6 न्यूटन. आता हाच प्रॉब्लेम काय करतो मी, चेंज करतो. आता बघा याच प्रॉब्लेमला याच प्रॉब्लेम मध्ये चेंज काय करायचं आहे बघा. अप्पर बॉडी जी आहे ती वन्स अगेन 5 kg घेतो, लोअर बॉडी जी आहे ती वन्स अगेन 3 kg घेतो आणि दोघांच्या मध्ये कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पुन्हा एकदा 0.8च घेणार आहे मी. इथं सरफेस स्मूथ आहे, ठीक आहे. आणि फोर्स लावला मी आता लोअर बॉडीवर फोर्स लावणार आहे. तर क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ सो दॅट दे मूव्ह टुगेदर. व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फोर्स सो दॅट दे मूव्ह टुगेदर. म्हणजे थोडक्यात लक्षात, मॅक्सिमम फोर्स म्हणतो याचा मिनिंग काय होतोय, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स जर झाला तर त्या बॉडी एकत्रित ट्रॅव्हल करणार नाहीत. ज्याच्यावर फोर्स लावला ना ती जास्त ऍक्सेलरेशन जाणार आणि ज्याच्यावर फोर्स नाही ती थोडीशी कंपॅरेटिव्हली कमी ऍक्सेलरेशन जाणार. सो दॅट दे मूव्ह टुगेदर. ओके, पाठीमागच्या प्रमाणेच थिंकिंग करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर मी सॉल्व्ह करतो. हे बघा, अप्पर ब्लॉक 5 kg आहे, लोअर ब्लॉक 3 kg आहे. फोर्स आपण लावलेला आहे लोअर ब्लॉक मध्ये असं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. आता पुन्हा एकदा विचार कुणाचा करायचा म्हणून मी सांगितलंय, ज्याच्यावर फोर्स नाहीये त्याचा. कारण का लोअर बॉडीवर ऑलरेडी फोर्स आहे, त्याला आपण कितीही ऍक्सेलरेशन कितीही फोर्स त्याच्यावर लावू शकतो, तिथं काही डाऊटच नाहीये. ओके, पण अप्पर बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायला रिस्पॉन्सिबल फोर्स कुठला असणार आहे, या दोघांच्या मधलं फ्रिक्शन. ओके, सो फोर्स ऑन अप्पर बॉडी आता येणार, फोर्स ऑन अप्पर बॉडी ओके, that is mu s into mg. ओके, इथला फ्रिक्शनल फोर्स अप्पर बॉडीवर ऍक्ट होणार. mu s किती, 0.8. m किती, mu s इंटू नॉर्मल रिएक्शन ना. नॉर्मल रिएक्शन कोणामुळे क्रिएट होणार, इथं 5 kg मुळेच क्रिएट होणार. ओके, इंटू 10, तर 40 न्यूटन. फोर्स मधला तेवढाच राहणार, लक्षात घ्या. आपण अप्लाय केलेला फोर्स अप्पर बॉडीवर असू दे नाही तर लोअर बॉडीवर असू दे, मॅक्सिमम फोर्स जो आहे ना लोअर म्हणजे अप्पर बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर लोअर बॉडीवर फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. लोअर बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केला तर मूव्ह करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स अप्पर बॉडीवर ऍक्ट होणार, 40 न्यूटन झालं. आता या 40 न्यूटनच्या साईन 40 न्यूटन कुणामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणार, 5 kg मध्ये. कारण 3 kg ला तर हा फोर्स आहे ना मूव्ह करायला, 5 kg ला मूव्ह करणारा फोर्स 40 न्यूटनच आहे. सो देअरफॉर acceleration max that can be produced in 5 kg 40 divided by 5. म्हणजे या प्रॉब्लेमचं बेसिक तुम्हाला लक्षात येत आहे का बघा, मी रिपीटेडली सांगतोय, ज्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला नाही त्या बॉडीमध्ये किती जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करू शकतो हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. ते कसं डिसाईड करायचं, एफएस मॅक्स काढायचा आणि एफएस आलेला एफएस मॅक्स डिवायडेड बाय ज्याच्यावर फोर्स नाही त्याचं मास घ्यायचं. ओके, तेवढं ऍक्सेलरेशन आपण कुणामध्ये प्रोड्यूस करू शकतो, ज्याच्यावर डायरेक्ट फोर्स अप्लाय केलेला नाहीये. ओके, या पद्धतीने येणार. सो ऍक्सेलरेशन मॅक्स जे आहे ते 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अप्पर बॉडीमध्ये जास्तीत जास्त एवढं ऍक्सेलरेशन आपण या केसमध्ये प्रोड्यूस करू शकतो, याच्यापेक्षा जास्त प्रोड्यूसच करू शकत नाही. त्याच्यामुळे लोअर बॉडीमध्ये पण जास्तीत जास्त 8 प्रोड्यूस करणार, कारण लोअर बॉडीमध्ये 8 पेक्षा जास्त जर प्रोड्यूस केलं, कारण लोअर बॉडीवर आपण कितीही फोर्स लावू शकतो, जास्त फोर्स लावला आणि जास्त ऍक्सेलरेशन मूव्ह केलं तर काय होणार, वरची बॉडी आणि खालची बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार नाहीत, म्हणजे तिथं कायनेटिक फ्रिक्शन चालू होणार. स्टॅटिक फ्रिक्शन बंद पडणार आणि कायनेटिक फ्रिक्शन चालू होणार. ते पण पुढची केस आहे, ते आपण बघणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन वरच्या बॉडीला देऊ शकतो आपण 8. एकत्र जायचं असेल तर त्याचा मिनिंग झाला की दोघांना तेवढंच ऍक्सेलरेशन पाहिजे 8, आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम फोर्स इथं आपण किती अप्लाय करू शकतो दोन्ही बॉडीवर मिळून, म्हणजे लोअर बॉडीवर, दॅट इज टोटल मास किती 8
इंटू ऍक्सेलरेशन इज 8. सो आन्सर येणार आहे 64 न्यूटन. बघा, म्हणजे प्रॉब्लेम तोच आहे. अप्पर बॉडीवर जास्तीत जास्त फोर्स लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर इज 106.6, आणि लोअर बॉडीवर जास्तीत जास्त फोर्स लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर इज 64. अप्पर बॉडीवर फोर्स लावला तर दोन्ही बॉडी जास्तीत म्हणजे अप्पर बॉडीवर मॅक्सिमम फोर्स हा जो काय आहे तो लावला तर ऍक्सेलरेशन होणार 40/3 आणि इथं 8. हा प्रॉब्लेम लक्षात येतोय का? 64 इज द आन्सर. हे बघा, फोर्स कुठल्याही बॉडीवर लावा, फोर्स कुठल्याही बॉडीवर लावा, दोन बॉडीच्या मध्ये जो फोर्स असणार तो फ्रिक्शनल फोर्स असणार. ओके, तो फ्रिक्शनल फोर्स किती असणार? म्यूएस इंटू एन असणार. म्हणजेच किती असणार? म्यूएस इंटू एमजी असणार. तर म्यूएस एमजी मध्ये एम काय घ्यायचं? ते वरच्या बॉडीचं मास. कारण इथं नॉर्मल रिएक्शन दोन बॉडीच्या मध्ये नॉर्मल रिएक्शन फक्त वरच्या बॉडीमुळे क्रिएट होणार ना. त्याच्यामुळं अप्लाय केलेला फोर्स अप्पर बॉडीवर असू दे नाही तर लोअर बॉडीवर असू दे, मधला फ्रिक्शनल फोर्स काढताना फक्त वरच्या बॉडीचंच मास घ्यायचं, खालच्या बॉडीचं मास घ्यायचं नाही. खालच्या बॉडीचं मास कधी घेणार? जर खालचं पण फ्रिक्शन जर दिलेलं असेल, खालचा फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल, लक्षात घ्या. म्हणजे लोअर ब्लॉक आणि त्याच्या खालचा सरफेस यांच्यामधला फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर आपल्याला टोटल मास घ्यावा लागेल. ब्लॉक ऑन which there is no external force 40/5. अरे 40 न्यूटन हा फोर्स. ओके, 40 न्यूटन फोर्स कुणावर ऍक्ट होणार? कुणाला मूव्ह कर म्हणजे 5 kg ला मूव्ह करणारा फोर्स कुठला असणार? 40 kgs ना, 40 न्यूटन ना, सॉरी. सो 40/5च घ्यावं लागेल. लक्षात येत आहे? म्हणजे ऍक्सेलरेशन मॅक्स कसं काढायचं हे तुम्हाला अगोदर लक्षात येत आहे का? बघा, ऍक्सेलरेशन मॅक्स काढण्यासाठी मॅक्सिमम फोर्स डिवायडेड बाय मास करावं लागेल. मॅक्सिमम फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि मास म्हणजे कुणाचं मास घ्यायचं? ज्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला नाहीये किंवा फ्रिक्शनल फोर्स ज्याच्यावर ऍक्ट होणार तो, ज्याच्यावर आपण हा फोर्स अप्लाय केलेला नाही ना त्याच मास घ्यायचा ऍक्सेलरेशन मॅक्स काढण्यासाठी. हे लक्षात आलं पाहिजे. कारण फोर्स आपण एकाच बॉडीवर अप्लाय केलाय त्याच्यामुळे त्या बॉडीवर तर फोर्स आहे. ओके, ज्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला नाहीये ना त्याच्यामधलं ऍक्सेलरेशन तुम्हाला काढावं लागेल अगोदर. जास्तीत जास्त किती ऍक्सेलरेशन मूव्ह होणार आहे ते लक्षात येते. आता डीसी पांडे मध्ये प्रॉब्लेम नंबर 17 आहे, टेकिंग इट टुगेदर मधला प्रॉब्लेम नंबर 17. तर त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, देर आर 2 blocks placed like this, one above the another. ओके, अप्पर ब्लॉकचं मास आहे 4 kg अँड लोअर ब्लॉकचं मास आहे 8 kg असं दिलेलं आहे. विच आर प्लेस्ड ऑन ए स्मूथ टेबल. म्हणजे इथं लोअर ब्लॉक आणि सरफेस यांच्यामध्ये कुठलाही फ्रिक्शनल फोर्स नाहीये. ओके, सो दिस पेज नंबर इज 228 नंबर पेज आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, A just slip on B when a force of 12 Newton is applied on A. So this is body A and this is body B. A just slip on B when force of 12 Newton is applied on A. A वर जास्तीत जास्त फोर्स मी 12 न्यूटनचा अप्लाय करू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर. ओके, देन मॅक्सिमम हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाइड ऑन B so that they move together. F question mark. तर रिव्हर्स प्रोसेस आहे सगळी. हा प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट वाटेल तुम्हाला. हे बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, म्यूएस म्यूके वगैरे इथं काही दिलेलं नाही. वरच्या बॉडीचा मास आहे 4 kg, खालच्या बॉडीचा मास आहे 8 kg. वरच्या बॉडीवर जास्तीत जास्त फोर्स अप्लाय करू शकतो 12 न्यूटन सो दॅट दे मूव्ह टुगेदर.
तर खालच्या बॉडीवर मग जास्तीत जास्त फोर्स किती अप्लाय करू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर, असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता वरच्या बॉडीवर जास्तीत जास्त फोर्स आपण किती अप्लाय करू शकतो, 12 न्यूटन सो दॅट दे मूव्ह टुगेदर. म्हणजे ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होणार बघा 12 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर. acceleration is equal to 12 divided by total mass. 12 divided by total mass, that is 8 plus 4. म्हणजे when force is applied on the upper body. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितो मी. when 12 Newton force is applied on upper body that is A, acceleration किती येणार आहे, force divided by the total mass, that is 12 divided by 8 plus 4, that is 12 divided by 12, that is equal to 1 meter per second square. ओके. म्हणजे 12 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तर जास्तीत जास्त दोन्ही बॉडीमध्ये आपण ऍक्सेलरेशन एवढं प्रोड्यूस करू शकतो. याचा अर्थ इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, आता वरची बॉडी 1 न जात असणार, कारण दोघे एकत्र निघालेत ना, वरची बॉडी 1 न जात असणार, खालची बॉडी पण 1 न जात असणार. आता खालच्या बॉडीला ढकलणारा फोर्स किती असणार, खालच्या बॉडीला ढकलणारा फोर्स, सो देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन बॉडीज, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन बॉडीज, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन बॉडीज किती येणार बघा. आता वरच्या बॉडीवर ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करणार त्यावेळी इथला फ्रिक्शनल फोर्स कुणाला ढकलणार, फक्त 8 kg ला ढकलणार. म्हणजे मास येणार आहे 8 kg. ओके. आणि ऍक्सेलरेशन येणार आहे 8. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स किती असला पाहिजे, इथं 8 न्यूटनचा फ्रिक्शनल फोर्स असला पाहिजे. हे असं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. दोन्ही बॉडीच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स किती असणार, 8 न्यूटन असणार, 8च न्यूटन असणार, लक्षात घ्या. जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स हे झालं एफएस मॅक्स. कारण 12 न्यूटन, पुन्हा एकदा बघा, 12 न्यूटन काय करतोय, दोन्ही बॉडीला मूव्ह करतोय. 12 न्यूटन मुळे दोन्ही बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होणार, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे 4 kg पण 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर न जाणार, 8 देखील 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर न जाणार. मग आता 8 kg ला कोण मूव्ह करतोय, फ्रिक्शनल फोर्स फक्त मूव्ह करतोय. 8 kg ला किती ऍक्सेलरेशन न मूव्ह करतोय, 1 ऍक्सेलरेशन न. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स दोन्ही बॉडीमध्ये असला पाहिजे 8 × 1, 8 न्यूटन असला पाहिजे. आता पुन्हा एकदा बघा, आता समजा मी लोअर बॉडीवर फोर्स अप्लाय केला, हा फोर्स मला काढायचा आहे लोअर बॉडीवर. दोघांच्या मधला फ्रिक्शनल फोर्स किती, 8 न्यूटन तर ऍज इट इज राहणार. ठीक आहे. आता लोअर बॉडीवरचा फोर्स, लोअर बॉडीवर जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो ते मला काढायचं आहे, बरोबर. आता हा 8 न्यूटन फोर्स आता कुणावर ऍक्ट होणार, मोशन, कुणाच्या 8 न्यूटनचा फोर्स कुणाच्या मोशनला रिस्पॉन्सिबल असणार, अप्पर बॉडीच्या मोशनला, 4 kg अँड 8 kg. ठीक आहे. सो इथं आता ऍक्सेलरेशन मॅक्स किती प्रोड्यूस करू शकतो अप्पर बॉडीमध्ये, कारण मी काय सांगितलंय तुम्हाला की मॅक्सिमम फोर्स काढण्यासाठी ज्याच्यावर फोर्स ऍक्ट होत नाही त्याचा ऍक्सेलरेशन मॅक्स काढा अगोदर. त्याचा ऍक्सेलरेशन मॅक्सिमम किती प्रोड्यूस होणार आहे, तर इथं फोर्स ऍक्ट होतोय 8 न्यूटन आणि तो 4 kg वर ऍक्ट होणार. जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन आपण प्रोड्यूस करू शकतो अप्पर बॉडीचं 4 kg चं, दॅट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ऍक्सेलरेशन कुणाचं, ऑफ अप्पर बॉडी. ठीक आहे. आता एवढ्याच ऍक्सेलरेशन या दोन्ही बॉडी जाऊ शकतात. सो देअरफॉर मॅक्सिमम फोर्स ऑन लोअर बॉडी इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज टोटल मास दॅट इज 12 इंटू ऍक्सेलरेशन 2. सो आन्सर येणार आहे 24 न्यूटन. सो 24 न्यूटन याचा आन्सर येणार आहे. बी इज द आन्सर. वरच्या बॉडीवर जास्तीत जास्त 12 न्यूटन फोर्स अप्लाय करू शकत असलो तर खालच्या बॉडीवर जास्तीत जास्त 24 न्यूटन फोर्स अप्लाय करू शकतो. ठीक आहे. इथं असं काय समजू नका की मास डबल आहे म्हणून फोर्स डबल, असं कॅल्क्युलेशन इथं येणार नाहीये, लक्षात येते. हा प्रॉब्लेम जरा रीड करा व्यवस्थित. तर
ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम मध्ये एखाद्या ब्लॉकवर जास्तीत जास्त किती फोर्स अप्लाय करू शकतो. ओके, हे कसं काढायचं अगोदर लक्षात आलं का हे अगोदर मला सांगा. त्याच्या स्टेप्स पाहिजे तर लिहून देतो, या स्टेप्स नेहमी फॉलो करायच्या. ओके, टू कॅल्क्युलेट force max so they move together so that they move together. ओके, कसं काढायचं. स्टेप नंबर 1 काय करा, एफएस मॅक्स काढा अगोदर. एफएस मॅक्स कसं काढायचं, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. सो म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, मास ऑफ द अप्पर बॉडी इंटू जी. हे कधीही चेंज होणार नाही, हे आहे असंच राहणार. ठीक आहे, एफएस मॅक्स काढा. त्याच्यानंतर काय करायचं, ऍक्सलरेशन मॅक्स काढायचं. ऍक्सलरेशन मॅक्स कसं काढायचं, तर एफएस मॅक्स डिवायडेड बाय मास घ्यावा लागेल तुम्हाला. आता इथं मास कुणाचं घ्यायचं हे मला फक्त सांगा. ऍक्सलरेशन मॅक्स काढायचं, हे मास कुणाचं घ्यायचं ते मला जरा सांगा. ही गोष्ट लक्षात आली ना की सगळा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. ऍक्सलरेशन म्हणजे दोन बॉडी जास्तीत जास्त किती ऍक्सलरेशन मूव्ह होतात ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर ऍक्सलरेशन मॅक्स काढण्यासाठी इथं मास कुणाचं घ्यायचं ते तर महत्वाची गोष्ट आहे. करेक्ट, लंका करेक्ट, आदिती करेक्ट, समृद्धी करेक्ट. सिद्धी पाटील, अप्पर बॉडीच येईल का नेहमी का लोअर बॉडी येणार ते बघा ना, थिंक करा. प्रियंका करेक्ट. हा बघा, acceleration max is fs max divided by mass of the body on which force not applied. फोर्स आपण ज्याच्यावर अप्लाइड केलेला नाही ना त्याचंच मास घ्यायचं इथं. कारण फ्रिक्शनल फोर्स कुणावर ऍक्ट होणार, ज्याच्यावर कुणाला यूज होणार आहे, ज्याच्यावर डायरेक्ट फोर्स नाही. कारण एका बॉडीवर फोर्स लावलेला असणार, ती त्या फोर्समुळे मूव्ह करणार. दुसरी बॉडी मूव्ह करण्यासाठी तिथं फ्रिक्शन पाहिजे, फ्रिक्शनच तिला मूव्ह करणार ना. आणि त्या फ्रिक्शनमुळे जास्तीत जास्त त्या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन क्रिएट होणार. सो ऍक्सलरेशन इज नथिंग बट दॅट फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय मास ऑफ द बॉडी ऑन विच फोर्स डायरेक्ट फोर्स इज नॉट ऍक्टिंग. ओके, आणि त्याच्यानंतर मग एफ मॅक्स जास्तीत जास्त फोर्स किती अप्लाय करू शकतो, दोन्हीचं मास घ्यायचं इंटू ऍक्सलरेशन मॅक्स घ्यायचं. एवढा पार्ट कळला की हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतोय. ठीक आहे, याच एक लास्ट एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढची स्टेप आपण बघणार आहे. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त फोर्स अप्लाय केल्यावर काय होणार ते पुढची स्टेप आहे. अगोदर हे तुम्हाला समजायला पाहिजे, जास्तीत जास्त आपण किती फोर्स लावू शकतो हे तुम्हाला समजलं तर पुढची स्टेप कळणार आहे, नाहीतर पुढचं काय कळणार नाहीये. ओके, परंतु टाइम संपलेला आहे आपला. आपण नेक्स्ट टाइम त्याच्या पुढची केस बघूया. ठीक आहे.